नमस्कार, मी अक्षय सातार्डेकर. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. कोलकाता येथे एका मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला. या अमानुष घटनेचा देशभर निषेध नोंदवताना कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग ओपीडी बंद ठेवून डॉक्टर देशव्यापी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मेडिकल व अनेक विभाग यामध्ये सहभागी आहेत. मालवण येथे डॉक्टर लीना लिंबी, डॉक्टर शुभांगी जोशी, डॉक्टर मालविका झांटके यांनी सूचित केल्यानुसार मालवण मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून मालवण शहरात मूक मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आला. या मूक मोर्चात डॉक्टर, नर्स, केमिस्ट यांसह लायन्स क्लब, रोटरी क्लब, सिंधुदुर्ग कॉलेज, डीएड कॉलेज, बार असोसिएशन, सौ शिल्पा येथील खोत मित्रमंडळ, नंदिनी कलेक्शन यांसह अन्य महिला सहभागी होते. मातृत्व आधार फाउंडेशन, सेवा संघटना यांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. खांद्यावर काळी पट्टी, हातात संदेश फलक घेऊन हा मूक मोर्चा निघाला. यावेळी महिला अत्याचाराविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. लीना लिंबे, मालवण मेडिकल असोसिएशनच्या वतीने बोलत आहे इथे. आज आम्ही कलकत्त्यामध्ये जो एका मेडिकल स्टुडंटवर अमानुष पाशवी अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ एक मूक मोर्चा आयोजित केला होता आणि त्याला आम्हाला मालवणमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावरून कळलं की जनमानसात पण याची किती चीड आहे, किती असंतोष आहे. ते आमची ही भावना या सगळ्या लोकांना ज्यांनी पाशवी अत्याचार केला त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी दहशत बसेल, इतर कुणाच्याही मनात असा विचार येऊ नये अशी शिक्षा व्हावी अशी आमची शासनाकडे विनंती आहे. आणि ही आमची मागणी शासनापर्यंत पोहोचावी हा आमचा एक उद्देश आहे. आणि शिवाय मालवणमधल्या सर्व स्तरांमध्ये ही भावना जागृत व्हावी की अशा प्रकारची पाशवी मनोविकृती कुठेही कुणाच्याही वाट्याला येऊ नये आणि सगळ्या स्त्रिया कुठल्याही वयोगटातल्या ह्या माझ्या देशामध्ये सुरक्षित असाव्या. धन्यवाद. आपण पाहत रहा स्काय न्यूज टुडे.